श्री संत बोजाजी महाराज पुण्यभूमी आजनसरा हे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात एक अनोखे देवस्थान म्हणून उदयास आलेलं असून महाराजांच्या समाधीसोबत 350 वर्षाची परंपरा आहे। येथे भक्त लोक येऊन संत भोजाजी चरणी माता टेकतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात अशी सर्वांना अनुभूती आलेली आहे। त्यामुळे येथील परंपरा अशी आहे की ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात ते लोक महाराजांची कृतज्ञता आणि नवस म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक प्रसाद नैवेद्य म्हणून येथे मोठ्या प्रमाणात करतात। आजच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोक पावत आहे, तरी या देवस्थानात संपूर्ण कुटुंब परिवार एकत्र येण्याच्या परंपरेमुळे परिवारातील कुटुंबातील सौख्य जिव्हाळा प्रेम जोपासण्याचं काम या माध्यमातून होत आहे। सर्व आप्त परिवाराला कुटुंबाला नातेवाईकांना त्या भोजन प्रसाद प्रसंगी बोलून जिव्हाळ्याने विचारपूस करतात, एकत्र अन्नदान भोजनात बसतात, सुखदुःखाचे आदान प्रदान होते आणि त्यानिमित्ताने का होईना आजच्या या धकाधकीच्या युगात व्यस्त जीवनात लोकांना परिवाराला एकत्र जोडण्याचे काम श्री संत भोजाजी महाराज देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। श्री संत भोजाजी महाराज देवस्थान केंद्रीय पर्यटन प्रसाद योजनेत समावेश झाला असून राज्य पर्यटन व दर्जा याला प्राप्त होत आहे। नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब तसेच महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे विशेष लक्ष या देवस्थानच्या विकासाकडे असल्याने येथील प्रगतीला आता चालना मिळत आहे। देवस्थानचे अध्यक्ष डॉक्टर विजय पर्वत हे स्वर्गीय दत्ताजी मेघे यांचे निकटवारीचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी अनेक उपक्रम मेघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आग्रहाने येथे राबवून घेतले। मेघे साहेबांनी विशेष लक्ष देऊन त्यांचा आशीर्वाद ठेवून माननीय नितीन गडकरी आणि महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर साहेब तसेच स्थानिक आमदार समीरजी कुणावार यांच्या माध्यमातून आगरी भूमिका घेऊन सर्व कामे आज प्रस्तावित केलेली आहे। तसेच स्वर्गीय डॉक्टर आंबटकर माजी आमदार विधान परिषद यांनी सुद्धा या देवस्थानच्या उत्थानात खूप मोठे योगदान दिलेलं आहे। येथे भव्य दिव्य पुलाची निर्मिती केंद्रीय निधीतून नामदार गडकरी साहेबांनी मंजूर केलेली आहे। त्यामुळे आजनसरा तीर्थक्षेत्र ते कळंब माहुरगड शक्तीपीठ हा मार्ग भक्त मंडळीसाठी सुकर झालेला आहे। त्यामुळे दर्शनार्थी यात्री बस आणि पर्यटक या देवस्थानला भविष्यात भेटी देऊन या देवस्थानची दळणवळण सुविधा उच्च कोटीची झाली आहे। भविष्य काळात या देवस्थानला केंद्रीय पर्यटन धार्मिक पर्यटन निधी प्रसाद योजनेखाली सुमारे 150 कोटीचा आराखडा तयार होत आहे आणि तो केंद्रातून प्राप्त होईल। माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय महसूल मंत्री जगदंबा कोराडी माता, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांची या देवस्थान संत भोजाजीवर आस्था असून ते सुद्धा यामध्ये लक्ष घालून आहेत। डॉक्टर विजय पर्वत तसेच स्थानिक आमदार समीरजी कुणावार हे या देवस्थानच्या उत्थानासाठी अहोरात्र झटत आहे। त्यामुळे भविष्य काळात पुरणपोळीसाठी प्रसिद्ध दररोज येथे रविवार बुधवारला विशेष करून 100 क्विंटलच्या वर पुरण प्रसाद येथे वितरित होतो। हे एकमेव भारतातील स्थान आहे जिथे कुटुंब परिवार एकत्र येऊन संयुक्तपणे जीवाभावाने विचारपूस करून अन्नदानाचे कार्य होते, स्नेह भोजनाचे कार्यक्रम होते तसेच धार्मिक परंपरेला येथे जोपासले जात आहे। अशा प्रकारचे हे अनोखे देवस्थान आपल्या महाराष्ट्रातील आपल्या विदर्भ भूमीतील असून यासाठी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे सगळे भक्त मंडळींकडून विनंती होत आहे।